माझ्या घरामध्ये बोलताना असं माझ्या मुलीशी असं बोलतो की या सगळ्या माणसांचा मला सहवास मिळाला, हे काल्पनिक तर नाही ना, मला कधी वाटतं असं कसं होऊ शकतं एकाच माणसाच्या बाबतीत. इम्पॉसिबल लेवलला मला 4 माणसांचा सहवास मिळाला. तुम्ही नाव घ्या अशा लोकांचा सहवास, दया पवार, तुम्ही नाव घ्या, मला असे लोक भेटले आयुष्यात आणि त्याने आम्ही म्हणजे काय वाटेल ते बोललेलं की त्यांच्याकडे राहिलेलं. मी RSSच्या कचेरीत जाऊन बसायचो. मी ऑक्सफॅमच्या ह्याच्यातनं यायचो ना तेव्हा शास्त्रीनगरला, म्हणजे RSS हेड ऑफिसली काही सुरक्षा वगैरे नव्हती. मलाही फारसं काही पडायचं. रज्जू भैया तेव्हा सरसंघ चालक होते, ते माझ्याबरोबर चहा प्यायचे. आपणच चहा ओतून घ्यायचा, आपणच प्यायचा आणि आपणच धुवायचं. ब्रॉन्झचे बशा असतात ना त्या गावाला, तशा तसं होत होते. तेव्हा मला कळलं की काय आहे प्रकरण. असं म्हणजे वाटेल ते मी तुम्हाला काही गोष्टी तर आता सांगू शकत नाही. याचं कारण असं की सर्वांना सर्व सांगणं आता उचित होणार नाही. सर्व वयोगटातली माणसं आहेत, पण मी अशा माणसांना भेटलेलो आहे, तुम्ही कल्पना नाही करू शकत. म्हणजे आणि त्याच्यावर राहिलोय आणि मी कुठेही राहिलोय, मी जंगलात पण राहिलोय. मला आता कधी कधी आश्चर्य वाटतं की आपण एवढे आळशी कसे झालो. तर मला आई म्हणजे माझी आई 2006ला गेली आणि वडील आता 2024ला गेले. त्या दोघांनी जाण्याअगोदर सांगितलं की तू पहिल्यापासून आळशीच होतास. म्हणजे याचा अर्थ मी जे 10% केलं त्याच्यामध्ये हे सगळं आलं. 90% आळशीच आहे. आणि आजही म्हणजे 8-9ला जायचंय असं म्हटल्यावर मी तरी सुद्धा ना एक साधारण 7 तारखेला वगैरे असा विचार करतो की काही कारण सांगून लांबवता येईल का किंवा टळता येईल का. म्हणजे असं ऍक्च्युअली खरं सांगतो खोटं. संवादाच्या सुरुवातीला आपण म्हणलात की एका विशिष्ट काळापर्यंत माणूस या देशामध्ये जगला तर तो धैर्यवानच आहे. तर त्याची कारण या संस्कृतीला देता येतील का आपल्याला? संस्कृती काय आहे शेवटी आपणच आहोत ना. म्हणजे संस्कृती म्हणजे आता जी मेलेली माणसं आहेत ती संस्कृती तर नाही. व्यवस्था ही जी गोष्ट आहे ना ती माणसाच्या माणूस केंद्री पाहिजे ना. तर या देशामध्ये व्यवस्था केलेली सगळ्या गोष्टी आहेत. त्यामुळे माणूस हा बाहेर फेकला गेला, त्यामुळे तो जगला तर तरी टचला या अर्थाने. म्हणजे माणूस केंद्री गोष्टी असतील तर तुम्हाला बेसिक आरोग्य, घर, आहार, नंतर तुमच्या शिक्षण या सगळ्या गोष्टी तुम्हाला पूरक आणि जवळ मिळतील ना. तसं न होता तुम्हाला त्या शोधात जावं लागतं. जसं पूर्वीचे साधू संन्यासी ज्ञानाच्या शोधात जायचे. याचा अर्थ असा होतो की तुम्हाला संघर्ष करावा लागतो त्या बेसिक गोष्टींसाठी आणि त्यानंतर ज्ञान मिळणार. तर या वयापर्यंत आलात म्हणजे तुम्ही ग्रेटच आहात. सर तुम्ही पैशाकडे कसं पाहता? म्हणजे किती पैसे असले म्हणजे जीवन जगायला पुरेसे पैसे आहेत असं तुम्हाला वाटतं? पैशांची माणसाला भीती वाटली पाहिजे. म्हणजे कशी की आपण दुसऱ्याला विकत घेऊ शकू एवढे पैसे आपल्याकडे नसले पाहिजे, पण आपल्याला कोणी विकत घेऊ शकणार नाही एवढे असले पाहिजे. बस एवढेच पाहिजे, परफेक्ट एवढे. आपल्या पुढच्या पिढीचा विचार करून करायचा नाही काय, कारण त्यांचा विचार केला तर ते काय अपंग आहेत का? बरं अपंग असतील तर तुमच्या पैसे कोणतरी खाऊन जाणार, त्यांना नाही. त्यामुळे तुमच्या पुढे तुमचा शेवटचा दिवस गोड व्हायला पाहिजे, फुल मजा. माणूस केंद्रीय व्यवस्था या संस्कृतीने का निर्माण केली, याची काय कारण? जर तुमच्याच व्यवस्था माणुसकीची संस्कृती निर्माण करत नाही, त्याच्यासाठी माणसातल्या शेवटच्या माणसापर्यंत सगळ्यांना मी सांगितलेल्या 3 गोष्टी, सत्य, करुणा आणि प्रेम, या गोष्टी असायला लागतात ज्या आपल्या संस्कृतीत. या 3 गोष्टींचा एकदा माणसामध्ये उदय झाला ना की न्यायबुद्धी ती आपल्यामध्ये नाही. तुम्ही लक्षात घ्या, तुमच्या ओळखीचा, तुमच्या जातीचा, तुमच्या धर्माचा आणि तुमच्या माहितीतला एक मुलगा आणि एक परधर्मातला किंवा अगदी एक्स्ट्रीम वेगळ्या धर्मातला मुलगा ज्याला तुम्ही ओळखत नाही आणि असे 2 माणसं एकाच गुन्ह्यामध्ये तुमच्या समोर आले तर तुम्ही स्वाभाविकपणे जर तुमच्या जातीच्या, तुमच्या माणसाच्या, तुमच्या ओळखीच्या मुलाच्या बाजूने थोडा झुकता वादा होत असाल तर तुम्हाला ज्युडिशियल कॅरेक्टर नाही,
जे भारतीय समाजालाच नाही. भारतीय समाजाला ज्युडिशियल कॅरेक्टर नसल्यामुळे या 3 गोष्टींचा उदय होण्याची शक्यताच मालवलेली आहे. त्यामुळे आज ज्युडिशरीची जी हालत झालेली आहे ती तशी झाली. ज्युडिशरी ही काय बाहेरून इम्पोर्ट करत नाही ना, आपलेच रिप्रेझेंटेटिव्ह तिथे जातात. सर हे जे ग्लोबल वॉर्मिंग आहे किंवा रिसोर्सेसची कमी होते असं ते समोर येत आहे, तर या बॅकग्राऊंडमध्ये गोईंग फॉरवर्ड लोक धर्माच्या आहारी जास्त जातील की धर्माचं एक्झिस्टन्सवर प्रश्न उपस्थित होतील? विच वे आर दे सपोज टू गो फ्रॉम दिस पॉइंट? असं लॉजिकल मला काहीच सांगता येणार नाही. बघा, लोक एका विशिष्ट प्रसंगात कसे वागतील याचं लॉजिक नाही. नाहीतर आग लागल्यावर काही लोक डावीकडे आणि काही लोक उजवीकडे पळाले नसतात, जबकि समोर एक्झिट दिसत असतात. कळलं ना? माणूस या प्रसंगात असा का वागला हे त्याला पण माहित नसतं. मलाही माहित नाही मी आयुष्यात अनेकदा असा का वागला. पण त्याची 2 गोष्टी माणसाने करू नये. एक म्हणजे पश्चाताप करू नये आणि स्वप्नरंजन करू. या दोन्हीमध्ये वेळ सगळं जातो, हातात काही येत नाही. आत्ताच्या क्षणी जे करताय ते महत्त्वाचं. त्यात तुम्ही सुधारणा, जो काय पश्चातापाचा तुमचा जो कॅरी फॉरवर्ड बॅकलॉग आहे ना, तो आत्ताच्या क्षणात तुम्ही सुधारा ना. आणि स्वप्नरंजनात जी तुम्ही बनणार आहात त्याची मेहनत आत्ताच करा. या 2 गोष्टीत वेळ फुकट घालवू नये, पश्चाताप आणि स्वप्नरंजन. मी चुकलो, मी अशा गोष्टी केल्या, मी केलं, असं झालं, तुमचं वाईट वाटून घेऊ नये. म्हणजे समजा तुम्ही खूप दारू प्यायला आणि तुम्हाला एक दिवशी कळलं फॅटी लिव्हर ग्रेड 3 आहे, कधी सिरोसिस होती, तुम्ही दुःखाने विवळू नका. झालं आता काय, मग प्यायला होतं, दारू प्यायला तुम्ही एवढी, मग तेव्हा मजा आली की झालं ना, मग ते तुम्ही कॉम्पेन्सेट करता. बरे वा नाही होणार, सो व्हॉट. असंच असतं. घड्याळ एक दिवशी बंद पडतो, माणूस एक दिवशी बंद पडतो, असंच आहे. दुसरं बाकी नंतर ते कावळा बिवळा हे सगळं खोटं आहे. कुठच्याही धर्मात काय जे केलं जातं, माझं तर मी लिहून ठेवलेलं आहे, पण ते पाळतील की नाही मला माहित नाही. माझ्या मागे तुमच्यापैकी कोणी तेव्हा तिथे उपस्थित होतं. जसं मी आयुष्यभर मासे खाल्ले, तर मी मेल्यावर मला समुद्रात टाका आतमध्ये देऊ, म्हणजे मासे मला खातील. हिशोब सेम झाला. तर मग उगाच फालतूगिरीत पडू नका. हे केलं ते केलं, पिठाची गोळ्या काय ते भयानक करतात. बापरे, मेल्यावर जे काय 12-15 दिवस करतात तेवढं जर अगोदर केलं ना 12 दिवस, तो माणूस आनंदात राहील. आणि 2 गोष्टी लक्षात ठेवायला पाहिजे माणसाने. काय, किती मोठा माणूस असो, नेहरू असो नाही तर माओ असो, ज्या क्षणी प्राण गेले बॉडी म्हणतात, माओ नाही म्हणत. लक्षात ठेवा एक गोष्ट. आणि दुसरी गोष्ट, 13व्या दिवशी पुरीच मागतात माणसाला. पुरी मागतात जेवणात 13व्याच्या. हा, मला 2 पुऱ्या द्या किंवा वडे किंवा काय, म्हणजे ज्याच्यात जिथे ती पद्धत असेल तिथे मी किंवा मटण काही गोष्ट वॉटेवर. माझं व्यक्तिगत तसं हे होतं. माझे वडील मांसाहारी होते, तर त्यांच्या 12व्या त्यांनी असं मला जबडा, म्हणजे माझ्या आयुष्यभर रोज सांगितलेलं मला. माझ्या बायकोला तर त्यांनी दमच दिलेला की आला समज हा करणार नाही तर 12वी माझं नीट करायचं सगळं. त्यांना भीती होती की त्यांचा आत्मा नीट जाणार नाही म्हणून. पुढे ते पण सांगतात ना, म्हणजे तिथे मला पाठ आहे गरुड पुराण विराट म्हणतो की मग आता या एवढी जाईल, मग आत्मा असा जाईल, मग तिथे जाईल, तिथून जाईल, तिथे जाईल. असं काही नाही आहे. कुठेही आत्मा नाही, काय नाही, काय नाही. येस, जर जेवढ्या सहजपणे आपण जन्माला येतो ना तेवढ्या सहजपणे आपण म्हणतो. त्यानंतर काही नाही. तुम्हाला जे करायचं ते करा. हे सगळं काय निर्माण करतात की माणूस घाबरून राहावा म्हणून. बघा आता असं होतंय, हे तुम्हाला त्याची पॅरलल उदाहरण सांगतो, सोपं आहे. मेल्यानंतर नरक आहे, मग तिथे सैतान आहे, मग तो तुम्हाला असं भाजून काढणार हे वगैरे आहे. किंवा तुम्हाला स्वर्ग आहे, तिथे अप्सरा आहेत, यक्ष आहेत, किन्नर आहेत, तुम्ही हवी तेवढी दारू पिऊ शकता, हव्या तेवढ्या अप्सरांबरोबर राहू शकता. हे सगळं सांगितलं जातं, बरोबर. हे का केलं असेल त्यावेळेच्या तेव्हा महापुरुषांनी किंवा प्रॉफिट्सनी? कारण लोकांना नियंत्रणात ठेवणं ही गरज आहे समाजाची, बरोबर.
पण आता पोलीस आले. पण प्रॉब्लेम काय होतं बघा, समाजाला नियंत्रणात ठेवायला धर्म अशा प्रकारे निर्माण केले ते आपापसातच लढून उलट समाज बिघडवायला. तसे पोलीस स्वतःच एन्काउंटर करायला लागले. म्हणजे गुंडा आंदेकरांपासून वाचवण्याकरता पोलीस आले. त्या पोलिसांनी 4 लोकांना गोळ्या घातल्या. हे इतकं गंभीर आणि कॉम्प्लिकेटेड आहे की असं वर्क नाही होत. त्यामुळे माझी जी आशा आहे ना, ती सगळी छोटी मुलं आहेत. तुम्ही सगळेजण आहात ना, ते माझ्या वयाचे आहात, मागे पुढे असाल जरा. त्यामुळे तुमच्याकडनं मला काही आशा नाही. मला ह्याच्याकडनं याच्याकडनं आशा आहे, कारण ते माझं ऐकत नाही. बघा किती मुक्त आहेत, त्यांना फरक नाही पडत. मुझे फरक नाही पडत, त्यांना काही फरक नाही पडत. राजू पुणेकर कोण काय करतो, इतर म्हणली का दारू पीत नाही, बरोबर आहे तिथं म्हणतो. हा प्रश्न खरा मौलिक प्रश्न तुम्ही विचारला पाहिजे की तुम्ही दारू का पीत नाही, बरोबर आहे. एवढे लोक दारू पितात तर मला प्यायला काय प्रॉब्लेम आहे विचारायला पाहिजे. कोणीतरी नाही विचारलं, तिने विचारलं, तिला मी स्वतंत्रपणे उत्तर सांगतो. कारण खरा प्रश्न हाच आहे, तुम्ही व्यसन का करत नाही, तुमची भानगडी आहेत का, तुम्ही करता क्या, तुम्ही किती भानगडबाज आहात, तुम्ही दाखवतो तसे सज्जन आहात का, किंवा तुम्ही दाखवतच नाही तसे सज्जन आहात का, व्हॉट एव्हर. हे खरे प्रश्न आहे. तुम्ही उगाच समाजासंदर्भात ह्या समाजात कसं काय एक चांगला समाज बनवू, काय करणार, तुम्ही बाहेर गेल्यावर काय समाज बनवत जाणार. तुम्ही आपलं ठरवणार आहे की नाही. आपलं ठरव, तुम्ही लाडू खाता म्हणजे मी तेवढे खातो, वजन वाढल्यावर काय करावं, वजन कमी केल्यावर काय होतं, तुमचं वजन काय वाढलं, हे खरे प्रश्न आहेत. ही मुलं आहेत ना, हे प्रश्न विचारू शकतात. हे दाड्या असं छोटी मुलं हात मारू शकतात, तुम्ही मारा त्या नाही मारा, हे चुकीचं आहे. त्याने मला जाणीव होते, त्यांना ज्ञान होतं. हा आपले जे मूलभूत प्रश्न आहेत ते आपण डॉक्टरकडे बोलत नाही, तर आपण आपल्या बायकोकडे बोलत नाही, किंवा नवऱ्याकडे बोलत नाही, किंवा प्रियकराकडे बोलत नाही, प्रियसीकडे बोलत नाही, तर आपण कसा काय समाज सुधारणार. तर आता ही एक, तुम्ही सगळे मेजर आहात, त्या मुलांना काही कळत नाही. त्यामुळे मी एक उदाहरण सांगतो. माझा एक डर्माटॉलॉजिस्ट आणि व्हेनरोलॉजिस्ट मित्र, तो गेला, त्याला ब्रेन स्ट्रोक झाला. ही वॉज 70 लास्ट. त्याचा तुम्हाला खूप चांगला मित्र आहे, म्हणून मी त्याच्याबरोबर गप्पा मारत बसायचं. तर त्याच्याकडे गुप्त रोगाचे पेशंट पण यायचे, आणि चांगले, म्हणजे असं नाही की काही लोकांना असं वाटतं की काही रोग हे फक्त त्यांना होणार आहेत, आपल्याला नाही. जसं HIV पॉझिटिव्ह लोकांना होणार आहे, आपण कधीच HIV पॉझिटिव्ह होऊ शकत नाही, किंवा सिफिलिस ही एक वेगळ्या लोकांची गोष्ट आहे, आपली नाही. आपण सज्जन आहोत असं वगैरे काही मानू नका. तुम्ही सज्जन नाही आहात आणि तुम्हाला होऊ शकतो, म्हणजे होईलच असं नाही, पण होऊ शकतो, काळजी नाही. तर त्याच्याकडे आहे पेशंट वेगळे, गोनोरिया काय वाटेल ते झालेलं. तर तो सांगायचा की हे पण डॉक्टरच आहेत, काय हरकत नाही, करा. मग त्यांना कपडे काढायला लागायचे सगळे, आणि मग तो ट्रीप बघायचा वगैरे. तर मी एक गोष्ट ऑब्झर्व केली की कोणीही माणूस चांगल्या घरातला मान्य करायचं नाही. चांगल्या घरातला म्हणजे काय, खाऊन चांगला, आपण जे आपल्याला जे समाज सुधारायला निघालेले आहेत ते, हा, कोणी माणूस किंवा बाई मान्य करायचे नाही की मी, म्हणजे आपण बायकांचं बाजूला ठेवू, हा, पुरुषांचं. कोणी पुरुष मान्य करायचं नाही की मी वेश्येकडे गेले नाही, ते माझे मित्र आहेत ना, ते मला म्हणाले वगैरे, असं करून बोलायचं. अरे तुमचे प्रश्न सोडवायला आलाय का कॉम्प्लिकेटेड करायला आलाय, असं मोठ्याने ओरडून बोलावं असं मला वाटायचं. पण तो डॉक्टर, मला डॉक्टर बनवल्यामुळे मला गप्प बसायला लागायचं. त्याला जर तुम्ही खरं सांगू शकत नाही तर तो तुमचा प्रश्न सोडवू नाही शकत. तो बिचारा म्हणजे विचारून प्रश्न मरायचे, त्याला स्रोत कळल्याशिवाय, बरोबर, हे तू इकडे बघ, नाही इकडे, त्याला स्रोत कळल्याशिवाय तुमचा इलाज सुरू होऊ शकत नाही ना. आणि स्रोत कळला तर त्या स्रोताला बंद करण्याची पण काही मुद्दे असू शकतात ना. म्हणजे एखादा माणूस असेलच मोनोगामी, नसेल पॉलिगामी, आणि त्याला झालं असेल काय, तर त्याची पत्नी किंवा पती हा बाहेर खाली असला पाहिजे, ते त्याला शोध लागला पाहिजे की नाही. जर हा खरंच नाही बोलला तर कसा लागणार शोध. तर माणसं खरं डॉक्टरकडे जाऊन बोलत नाही, आपल्या बायकोकडे बोलत नाही, आपल्या नवऱ्याकडे बोलत नाही, आपल्या प्रियकडे, देवाकडे बोलत नाही. देवा मला माफ कर हे सांगायला होतं.
आणि जाताना लवकर नंबर लागावा रांगेत म्हणून 51 रुपये बाहेर देतात आणि स्पेशल VIP रांगेसाठी 1001 रुपये. जर देवाला तुम्ही लाच देऊ शकता तर तुम्ही चांगला समाज निर्माण करण्याची अपेक्षा करू नका सोपाट. नाही, माझं एवढंच म्हणणं आहे की आपण जे बोलतो आहोत, मी माझ्या सहित आपण सगळे हे मी जे बोलतो आहे मी जे व्यक्त करतो मी फक्त साधन आहे म्हणा, असं म्हणा की मी एक मीडियम आहे. तर आपल्यासाठी नाहीच आहे, या मुलांसाठी. आपलं गेला, आपण गमावलेला आहे, आपला बॉल पडला आणि आउट झालो. मी असं काही तुम्ही प्रश्न विचारू, मी तुम्हाला विचारू शकतो प्रश्न. म्हणजे असं पण आहे, म्हणजे असं नाहीये की हे युनिलॅटरल जग चाललेलं आहे, ही एक महाशक्ती इथे बसली आहे तिकडे सगळे तुमच्याकडनं, असं काहीही नाहीये. मलाही तुमच्याकडनं खूप प्रश्न जाणून घ्यायचे, मला तुमची ओळख करून घ्यायची आहे. तुम्ही कुठे कुठे कोणी अधिकारी वगैरे असतील तर कुठे वशिला लावता येईल हे मला कळेल, कोण वकील असेल तर माझ्या केसेस चालू आहेत तिथे मला फायदा होईल, हे पण आहेत ना म्हणजे शेवटी मुद्दे. तर मला तुम्ही सगळे सांगावं अशी माझी अपेक्षा आहे की तुम्ही काय करता किंवा तुम्ही काय इन्फ्लुएन्स करू शकता कुठे कोणाला, आणि तुमच्या ज्या गुणवत्ता असतील त्याचा वापर कुठे होऊ शकतो हे मला कदाचित कळून मी त्यांना सांगू शकतो लोकांना, किंवा मी स्वतः सांगू शकतो तुम्हाला की इथे यांना मदत करा. असं खूपदा झालेलं आहे मला. म्हणजे तुम्ही या 2 दिवसाच्या सत्रानंतर शेवटी मी जेव्हा बाहेर पडेल तेव्हा तुमच्या लक्षात येईल की तुमच्या सर्वांपेक्षा मलाच मदतीची जास्त गरज आहे, आणि हे कळवणं हेच माझे उद्दिष्ट आहे. मी इथे किंकाळी मारायला एक प्रश्न होता आणि त्यांचा त्यांना मी विचारणार सर, म्हणजे आमच्या तरुण पिढीच्या काळात संवाद आपला कार्यक्रम खूप छान चालायचा, आणि त्यानंतर मध्ये एक पिरियड असा आला की तुम्ही दिसायचा नाही, माध्यमावर नाही पण इतरही. मग त्या पिरियडमध्ये आपण काय करत होता, किंवा काही अभ्यास चालू होता, किंवा असं? अभ्यास म्हणून मी कधी करत नाही. पहिली मी आयुष्यात केलं, मी फिरत होतो, मी जगभर फिरत होतो. मी एक बॅग घेतो आणि मला वाटेल त्या देशात जातो. आणि तुम्ही असं म्हणाल तुमच्याकडनं पैसे असे कसे पैसे मिळतात बुवा, आम्हाला पण अशा देशात जायचं आहे, तर तेही मी तुम्हाला सांगितलं. तुम्ही मला पर्सनली प्रत्येक जण विचारू शकता, पण त्या प्रकारचं स्किल सेट असेल तर मिळतं, स्किल सेट नसेल तर कसे मिळतं. आणि मी आयुष्यात मगाशी यांना मी जे सांगितलं ते मला कोणी विकत घेऊ शकणार नाही एवढे पैसे मिळवतो, पण मी कुणाला विकत घेईन असे पैसे माझ्याकडे, त्यामुळे मी फिरू शकतो. आणि आम्ही माझ्या मुलीला किंवा बायकोला, आमच्याकडे माणसं आहे त्यामुळे थोडा गडबड होते, पण सगळ्यांना सांगणं येत असेल की फिरत राहा. माझे वडील रिटायर झाल्यावर मी त्याला जबरदस्तीने एक रशिया सोडला तर सगळं जग फिरवलं. त्यांना चायनामधून आल्यावर थर्ड क्लास देश असं म्हणाले. मी म्हटलं का, खायला मिळत नाही काय? मी म्हटलं अरे कुडाळमध्ये चायनीज मिळतं, तर चायनामध्ये का नाही खाल्लं तुम्ही? तर ते म्हटलं तिकडे चायनीजच नाही मिळत म्हणतात, ते काहीतरी वेगळंच खातात, हे आपल्याकडे चायनीज म्हणून ते टेस्टी असतं म्हणले, ते लोक काहीतरी वेगळंच खात होते. म्हणजे मला त्यांनी दूध आणि पावावर दिवस काढले 16, अत्यंत वैतागले होते. आणि मी कधी कधी धर्म आहेत ना ते गमतीशीर पद्धतीने एकत्र येतात, ह्याचं एक उदाहरण पण पाहिलंय. एक जैन जोडपं आहे माझा मित्र आणि एक मुस्लिम जोडपं आहे. तर तो जो मुस्लिम जोडपं आहे ते आमच्या 6व्या मजल्यावर राहतात, आता ते नाशिकला राहतात. तर ते माझ्याबरोबर फिरायला म्हणून फ्रान्सला, त्यांना असं कळलं की मी अनेकदा फ्रान्सला गेलो, मी कान्सला जातो, कान्सच्या फिल्म फेस्टिवलला मला आमंत्रण असतं, विप टीव्हीचं आमंत्रण असतं. अशा अनेक गोष्टी आहेत माझ्याबद्दल ज्या लोकांना माहित नाही, ज्या मला लोकांना सांगण्याची इच्छा पण नाही. याचं कारण माझी मजा मी करतो त्या लोकांना कशा सांगतो. म्हणजे काही लोकांना आपण रोल्स रॉयस घेतली की पहिल्या रस्त्यावर आणण्याची घाई असते, काय गरज आहे? मी आधी आतमध्ये झोपून बघीन, बसून बघीन, गाडीवर मैत्रिणींना बोलवीन, मजा राखवीन, असं करीन तसं करीन. पण ते कसे लोकांना दाखवण्याने काय आनंद मिळणार मला कळत नाही. मला हे एक्झिबिशनिझमचा आनंद मला कधीच नाही पहिली गोष्ट. तर मी फ्रान्सला वगैरे त्यांना माहिती होतं. तर मसूद म्हणून तो आहे ना, त्याने माझ्या जैन मित्राला सांगितलं. तो जैन मित्र पण म्हटला की हम दोनों आते हैं
मसूद भाई और वो आएंगे तो फिर निशात देर नाम बोल पाए तो हम लोग चारों आपके साथ आते, आप दिखाओ फ्रांस, ठीक है? चलो गेलो फ्रान्सला. आपण लफडं असं झालं फ्रान्स मध्ये जिथे तिथे नॉनव्हेज मिळतं, बरं मटण मिळतं, ते झटका मिळतं, त्यामुळे मुस्लिम कुटुंब आणि जैन कुटुंब दोन्ही दूध पावावर होते. मी नॉनव्हेज खात होतो. त्यामुळे अति डोक्याला जाऊन माणसं कशी एकामेकांशी मिलनाला प्राप्त होतात हे मला तिथे बघायला मिळालं. चालू दे उत्तम. मी वेगवेगळ्या प्रकारचे ब्रेड आणून देत होता ना, ते त्याने एन्जॉय केले. केक ते घाबरायचे की केक मध्ये काय म्हणजे काय एकदा भीती बसली माणसाच्या मनात, म्हणजे मसूदच्या मनात ते झटक्याची भीती बसली, त्याला वाटायला लागलं की केक मध्ये कशावर मनुक्याच्यावरती टाकला नसेल. आणि या जैनांचं तर पहिल्यापासून होतं, त्यांची जे काय ते परत आल्यावर फ्रान्स बद्दल बोलले ना ते खरं प्रवास वर्णन. तसं मी एकदा फ्रान्सला गेलेलो, म्हणजे गंमत सांगतो तुम्हाला. माझा अप्रोच लाईफकडे बघण्याचा तुम्हाला कळेल आणि तो तुम्ही अंगीकारला पाहिजे असं अजिबात आग्रह नाही. हा माझ्या जीन्स मधनं मला आहे. तर मला माझ्याबरोबर एक गृहस्थ होते, तुम्ही पुणेकर ओळखत असणार पण मी नाव नाही सांगत. ते माझ्यावर आलेले पहिले, त्याला माहिती, बऱ्याच जणांना माहिती की मला सगळं माहिती आहे, ईस्ट युरोप हे ते आले. तो हॉटेल बुकिंग जवळच होतं, अगदी बाजूला बुकिंग होतं. तर मी कामं वगैरे सगळी करून आलो आणि मी असं बसलो आणि मी खाल्लं बिल्लं आणि मी झोपला. ते म्हणजे आयफेल टॉवर बघायचं राहिलंय, आजचाच एक दिवस आहे, आपण फ्रान्स पॅरिस मध्ये, उद्या चाललो निसला. मी म्हटलं जाऊ ना मग. ते म्हटले तुम्ही नाही येणार, तोपर्यंत मी आयफेल टॉवर 3दा जाऊन बघितलं ना. म्हटलं आज 4थ्यांदा मी आयफेल टॉवर बघितलंच नाही. मी 8व्या वेळा गेलो तेव्हा आयफेल टॉवर. मी म्हटलं असं जाऊन बघावं ना, असं जगात काही नाही. आपल्याला जेव्हा वाटेल की आज जाऊ, आणि खरं सांगू 8व्यांदा बघितलं जेव्हा माझ्या लक्षात आलं आपण 7व्या वेळा बरोबर होतो. काही गोष्टी दुरून छान दिसतात, काही गोष्टी जवळ. थांबायचं आता नाही नाही, मला जेवणाबद्दल नाही विचारताय तुम्ही. असं असे हात तुम्ही विचारणार होता ना, तुम्ही विचारणार होता ना काहीतरी तुमच्या मागे. आता तुम्ही एवढ्या ताकदीच्या लोकांना एवढ्या ताकदीने बोलतात, त्याच्यामुळे त्या गोष्टी अंगावर येतात. तर मग मला क्युरिओसिटी अशी आहे की एक आळसप्रिय व्यक्तीला एक ही चीड येणं, ती चीड टिकवणं हे कसं शक्य होतं, याच्या मागचं बॅकग्राऊंड काय? माणूस हा पॅराडॉक्सनी बनलेला आहे. तुम्हाला एक सांगतो की देवभक्त मनुष्य हा लबाड असू शकतो, की आपल्याला ज्याला आत्मज्ञान झालेलं आहे असं वाटतं तो गांजा पितो, बरोबर की नाही? तर हा पॅराडॉक्स माणसामध्येच असतो, तो समाजामध्ये असतो, तो जगण्यामध्ये असतो. तर मी आळसप्रिय असणं आणि बंडखोर असणं, एकाच शरीरात असणं, हे मला असं वाटत नाही की सुसंगत नाही आहे, ते विसंगत आहे. पण ते तसं असू शकतं हे लक्षात घ्या तुम्ही, की अतिशय बुद्धिमान माणूस पण काही केलं नाही, नालायकाने, असं खूप लोक बाबत म्हणतात. अरे पण तुम्हाला काय करायचंय, त्याने काय करायला पाहिजे होतं, त्याला हवं तर त्याने केलं की, बरोबर ना? तर मला जेव्हा चीड येते तेव्हा मी व्यक्त करतो, आणि ती इतकं नैसर्गिक असतं ना, विश्वास ठेवा, मी त्यात काही साहस वगैरे करत नाही. त्यानंतर लक्षात आल्यावर मला तेवढीच भीती वाटते जेवढी तुम्हाला वाटते, आणि घरात तेवढ्याच शिव्या पडतात जेवढ्या तुम्हाला पडतात. पण मला तेव्हा रागाला व्यक्त करतो, कारण बाकी वेळा मी आळस करतो तर गिल्ट पण असतं मला. एवढं साधं आहे. आणि एका माणसामध्ये 10 माणसं दडलेली असतात आणि 9 माणसं त्याच्या ओळखीची नसतात, त्याला वेळोवेळी ओळख पटत जाते. बरं, हे जाणीवपूर्वक पाहिलं तर त्याला कळतं, अन्यथा आपल्याला कधी आयुष्यात कळत. बहुतेक माणसं ही मूर्ख मरतात, आणि हे आनंददायक पण आहे, कारण खूप मूर्खपणा असल्याशिवाय या जगामध्ये
दीर्घायुष्य लाभू शकत. कारण बहुतेक आजारांचं कारण स्ट्रेस आहे. तुम्ही काहीतरी विचारत आहे. एक मिनिट. तुम्ही मागचे तुमचे काही इंटरव्ह्यू तुम्ही पाहिले त्याच्यामध्ये पण तुम्ही ज्युडिशरीची वगैरे आता पण सांगितलं. हे माईक द्या मला ये रे तू ये. ज्युडिशरी बद्दल तुम्ही आता पण सांगितलं का मागच्या वेळेस पण मी ऐकलं होतं ज्युडिशरी किंवा कुठल्याही लोकल पेक्षा पर्यंत वरपर्यंत सुप्रीमपर्यंत सुप्रीम कशासाठी आहे? कारण तिकडून आपल्याला न्याय भेटायची अपेक्षा आहे. जे तिकडं जर आपल्याला प्रश्नचिन्ह येत असेल किंवा सुप्रीमपर्यंत तुम्ही पण त्याला कोड केला होता की ज्युडिशरी राहिली नाही किंवा तिकडं आपल्याला तसं किंवा प्रश्नचिन्ह पडतं किंवा न्याय भेटण्याचं आपल्याला काय पुढं असं वाटत नाही की तिकडं जाऊन म्हणजे आपल्याला जर कोणी त्रास दिला किंवा काय झालं तर आपण काय कोणी जवळ जाणार किंवा जे काही आपल्याला त्याच्यासाठी प्रिकॉशन्स ठेवलेले आहेत त्याचा आपण वापर करायचा प्रयत्न करणार आणि तिथूनही आपल्याला ते भेटण्याचं म्हणजे तिकडून आपल्याला न्याय भेटणार नाही ही आपल्याला खात्री असेल किंवा प्रश्नचिन्ह पडणार तर याला तुम्ही पुढं कसं बघताय आणि त्याच्यासाठी काय करावं लागणार हा एक म्हणजे हा लई इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे सर. म्हणजे आजची जी कंडिशन जे किंवा जे काही चाललं आहे त्याच्यामध्ये हे सगळं बघायला भेटत आहे. तर याला पुढं काय करावं आमच्यासारख्या किंवा सगळ्यांनी आणि याचा पुढं काय बघताय तुम्ही म्हणजे फ्युचर काय असेल याचं? तुला खायचंय गंमत तर तुला पण मिळणार तुला पण मिळणार मला पण मिळणार. तर ज्युडिशरीच्या बाबतीत आपल्याला ज्युडिशियल कॅरेक्टर आपल्या देशालाच आहे. आपण 70 वर्षातले पहिले काही वर्ष ढकललं एवढं. अन्यथा लक्षात घ्या ज्युडिशियरी ही कम्प्लिटली मिडिऑकर आणि अधिक मिडिऑकर पण सक्सेसफुल झालेल्या वकिलांना सेवा करण्याकरता बनलेली व्यवस्था आहे. जे दिवसाचे 10 लाख किंवा केस वाचण्याचे 50 लाख रुपये वगैरे घेतात. न्याय मिळण्याकरता जर ती व्यवस्था असती तर अंडर ट्रायल कॅन्डी 39 वर्ष वगैरे तुरुंगात नसते राहिले. तुम्ही लक्षात घ्या की 300 रुपये खाल्ले म्हणून 39 वर्षांनी काल एक मनुष्य सुटला तेव्हा अलाहाबाद हायकोर्टच्या जजच्या गॅरेजमध्ये 1500 कोटी रुपये जळत होते तरी तो त्या पदावर असून न्याय सो कॉल्ड न्याय देत होता. त्यामुळे बेसिकली वी आर नॉट सोसायटी विच हॅज ज्युडिशियल कॅरेक्टर. आपण न्यायबुद्धी असलेली सोसायटीज नाही आहे. आपण एक अत्यंत निर्बुद्ध आणि न्यायबुद्धी नसलेले आणि अनुकंपा आणि करुणा नसलेली समाज निर्माण केलेला आहे. त्याची फळं आपण भोगतो आहोत आणि याला मी सुद्धा अपवाद नाही. उद्या मी जज झालो तर मी फार अपेक्षा ठेवू नका कारण त्या व्यवस्थेमध्ये मी जेव्हा जाणार तेव्हा त्याचा एक स्क्रू असतो. आता नागरत्न मॅडम ज्या आहेत त्या प्रयत्न करतात पण त्यांनी प्रयत्न यशस्वी घेऊन होऊ शकत लक्षात घ्या. त्यामुळे तुम्हाला असं वाटत असेल की हा जज चांगला तो जज वाईट तर असं हास्यास्पद आहे विचार. व्यवस्था जेव्हा एकदम कल्पनातीत अँटी ह्युमन असते तेव्हा कोण चांगला आणि कोण वाईट इम्पॉर्टंट. म्हणजे मी तर असं म्हणेन की अख्ख्या शोले पिक्चर मध्ये सांबाने कोणालाच मारलेलं नाही तर तो गुन्हेगार तुम्हाला कसा काय म्हणता. फक्त तो तिथे आहे म्हणून तुला वाटतं. तसं तुम्हाला जज असल्यामुळे तो जज वाटतो. वास्तवात तो न्याय देतच नाही. तो सांबा आहे. तो गब्बरसाठी काम करतो. याचं फ्युचर काय मग आता? याचा फ्युचर एक कॅओस आहे. याचा फ्युचर एक अत्यंत मोठ्या प्रमाणावरच गृहयुद्ध किंवा तत्सम काही होण्यात याचं रूपांतर होईल. कारण शिट्टी काढलेला कुकर हा किती काळ तुम्ही गॅसवर ठेवू शकणार. तो सुद्धा 140 कोटी लोकांचा तो फुटणार. आणि सर तुम्ही आता जे जेवढं इंटरव्ह्यूज मध्ये जे काही तुमचे इंटरव्ह्यूज पाहिले जेवढं तुम्ही उघड केलं तुम्ही सांगताय प्रूफ वगैरे सगळे काही सांगितलं ते आमच्या अन्न आंदोलन वगैरे ते सगळे तुम्ही त्याच्यात सांगितले. आणि कारण की ते राळेगण सिंग आमच्या जवळच आहे. मी जुन्नरला राहिला आहे
तर हे सगळं तुम्ही उघड केलं, हे सगळं तुम्ही तरी पण आणि की आता म्हणजे विपक्ष किंवा जे काही घोटाळे आहे किंवा काही समोर येतं तरी पण त्याचा काही इफेक्ट किंवा काय असं सोसायटीला किंवा लोकांवर किंवा काही त्याच्यावर ऍक्शन ही लोकांकडून सुद्धा काही दिसतच नाहीये. तो हा काय प्रकार आहे, याला कसं आपण पुढे हँडल करावं किंवा कसं बघावं याच्यावर? लोकांकडून प्रतिसाद येत नाही याचं कारण आहे, लोकांना वाटतं आपण एकटे काय करणार, पूर्ण नाही मिळणार, ते दोघं काय करणार, तुला पण न्यायबुद्धी नाही. इकडे प्रोटीनचं बिस्किट आहे का, तुम्हाला आवश्यकता ये, तू पण ये, तू बरी आपली, तुला नाही केलं पाहिजे जेवायचं, तू पुण्यातल्या व्हॉट्सअप करून चाल, घे तुला तू 2 देतो, चल दुसऱ्या हातात, ठीक आहे. आता एकच राहिला, मी खाऊ. हा तर लोकांचा प्रतिसाद तुम्ही सांगितलं, लोकांचा प्रतिसाद त्यांना एकदा वाटतो. मी आज जवळपास 16 केसेस लढलोय, तर त्या 2 तास चालवली अडाणी केलेले आहेत गांधीनगरला, 2 वर्ष कारावासाची सजा आहे आणि निश्चित होईल याबद्दल मला खात्री नाही, कारण जजेस जर मला काही न्याय संस्थेवर तुम्ही लोक असं बोलणार नाही, मला न्याय संस्थेवर प्रणव करू, मला वाटतो आम्ही तुमच्या पाठीशी आहोत फेसबुकवर आणि ट्विटरवर लिहिलं किंवा आम्ही काही रक्कम पाठवतो तुम्हाला, म्हणजे 500 रुपये किंवा 5,000 रुपये किंवा 5 लाख रुपये होता. ही लढाई ही रस्त्यावर लढली. एकही राजकीय पक्ष माझ्या संपूर्ण कारकिर्दीमध्ये या सध्याच्या राज्यसंस्थेच्या विरोधात सरकारच्या ज्या दिवशी मी पहिल्यांदा गांधीनगरला गेलो, कारण केस ज्युरिस्डिक्शन गांधीनगर गेलो, विच इज नॉट ऍक्च्युअल ज्युरिस्डिक्शन, कारण मी लिहित होतो इथे. त्या दिवशी आमच्या भारतातनं राजकीय माणूस एकच आहे ज्याचा फोन आला आणि आउट ऑफ ब्लू, माझा काही संबंध नसतो, उद्धव ठाकरे. आता हे सत्य म्हणून सांगतो मी तुम्हाला, माझी त्यांची काही कित्येक महिने बोलणं नाही. त्यांना का कळलं, कुठून कळलं, कसं कळलं मला काही नाही. ते म्हणले की राजनीतीच्या पाठीशी आहे, फक्त प्रकृतीची काळजी, काय मी करू का, मी म्हटलं काही करू का, माझी लढाई मला लढू, मला हे माहिती होतं म्हणून मी काय विचारलं. काँग्रेसने सगळ्यांनी फोन केले, पण फोन हा जर उपाय असता तर आपण सगळे एकमेकांना फोन करू ना आजपासून.